प्रकरण 53, अध्याय 13, ओवी 196 ते 460. ज्यासाठी मनुष्य जन्म महत्वाचा मानला जातो तो ज्ञानी कसा असतो? एकांत प्रियता, नम्रता आणि अहिंसा इत्यादी अनेक गुण ज्ञानी माणसात असतात. आढ्यू आतुडे आडवी, मग आढ्यता हारवी, नातरी कुळवधू लपवी, अवेवांते. 13:205. 1. एकांतर प्रियता. शेतकरी जसे बीज मातीत झाकून ठेवतो, श्रीमंत मनुष्य प्रवासात असताना जसा आपली संपत्ती जिन्नस लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते, तसे ज्ञानी माणूस आपले ज्ञान, दान, मदत, अभ्यास गुप्त ठेवतो, उघड करत नाही. यासाठीच त्याला एकांत प्रिय असतो आणि तो प्रसिद्धीपासून लांब राहतो, बढाई मारत नाही. तो अत्यंत साधेपणाने राहतो, सहज वावरतो, मोजके बोलतो. त्यामुळे त्याच्याकडे पाहून त्याच्या विद्वत्तेचा अंदाज येत नाही. अहिंसा. अहिंसेबद्दल सांगताना माऊली म्हणतात, नाना पांघुरणे, जाळूनी जैसे तापणे, जाले अंग धुणे कुंजराचे. 13:232. दांभिक लोकांची अहिंसा म्हणजे थंडी दूर करण्यासाठी पांघरुण जाळून ऊब तयार करावी. पाण्यात खेळल्यावर हत्ती अंगावर धूळ उडवतात, त्याला अंघोळ म्हणावे. बैल विकून गोठा बांधावा. लोकांना फसवून मिळालेल्या पैशाने अन्नदान करून त्याला पुण्य म्हणावे, तशी असते. काही प्रकारच्या हिंसा टाळता येत नाहीत. पूर्ण अहिंसा शक्य नाही. जीवो जीवस्य जीवनम हे शास्त्राचे वचन आणि निसर्गाचा नियम आहे. उपचार करण्यासाठी आयुर्वेदात जी औषधे सांगितली आहेत, त्यासाठी वनस्पतींची पाने, फुले, फळे, साली, मुळे असे अवयव कापले जातात. ही वृक्षांची हिंसा आहे. पाऊस पडावा यासाठी नानाविध उपाय करताना पाणी वापरले जाते. ही जलाची हिंसा आहे. माणसाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून यज्ञ केले जातात, त्यात प्राण्यांची आहुती दिली जाते. ही हिंसा आहे. जीव पोटात जाऊ नये म्हणून काही लोक पाणी गाळतात, पण त्यानेही ते जीव मारले जातातच. अन्न शिजवताना हिंसा होते वाटून काही लोक कच्चे अन्न खातात, पण असे अन्न पचत नाही म्हणून त्यांना अनेक रोग होतात. स्वकीयांचे जीव आणि संस्कृतीचे रक्षण करण्याकरता शत्रूला मारणे ही हिंसा असली तरी आवश्यक आहे. अतिहिंसा आणि अति अहिंसा दोन्ही गोष्टी टाळाव्यात. आपल्या वागण्या बोलण्यामुळे सजीव आणि निर्जीव गोष्टींना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेणे ही एक प्रकारची अहिंसा आहे. काया वाचा मनाने इतरांना न दुखावणे ही अहिंसा आहे. तारतम्याने वागून निर्णयात समतोल राखणे हितकारक आहे. अहिंसा कळण्यासाठी हिंसा म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. हिंसा म्हणजे फक्त जीव घेणे, ठार मारणे नाही. मनाला येईल तसे वागणे, बोलणे, खाणे ही हिंसा आहे. अपमानास्पद वागवणे, लागेल असे बोलणे, त्रासदायक वागणे, एखाद्याचे जगणे असह्य करणे, अजिबात काहीही सहन न करणे ही हिंसा आहे. अहिंसक कसा असतो हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, अहिंसक माणूस बघूनही ओळखता येतो. त्याची देहबोली त्याची अहिंसा सांगण्यासाठी पुरेशी असते. तो जाईल तिकडे त्याचे स्वागत होते. त्याच्या येण्याने लोकांना आनंद होतो. चालणे. जमिनीवर चालताना तो कमळाच्या पाकळ्यांवरून चालावे इतके अलगद पाय ठेवून चालतो. पायाने कशालाही ठोकर देत नाहीच, पण माती उधळली जाणार नाही, झाडे, गवत, वेली, पायदळी तुडवली जाणार नाहीत. चालण्याने कोणाला इजा होऊ नये, व्यत्यय येऊ नये याबाबतीत तो दक्ष असतो. बोलणे. त्याची वाणी मृदू असते. शब्दाने कोणी दुखावले जाणार नाही असे तो बोलतो. आवाजाने कोणाला त्रास होणार नाही इतके हळुवार बोलतो. त्याच्या आवाजाला धार नसते आणि बोलण्याला प्रमाण असते. खालील प्रकारचे बोलणे तो टाळतो. समोरच्याच्या मनात शंका राहावी, अर्थबोध होणार नाही इतके कमी आणि हळू बोलणे. ऐकणारा कंटाळून जाईल इतके पाल्हाळ लावून बोलणे. कोणी दुखावले जाईल इतके भेदक बोलणे. एखाद्याला राग येईल असे बोलणे. कोणी घाबरेल इतक्या कर्कश आवाजात बोलणे. इतरांना बोलायची संधी न देणे. उपरोधिक, टर उडवणारे, कपटी बोलणे. बघणे किंवा दृष्टी. शक्यतो तो कोणाकडे पाहत नाही आणि जर पाहिलेच तर त्याची नजर शांत, स्थिर, हसरी असते. सगळ्या सृष्टीकडे तो आईच्या ममतेने, प्रेममय नजरेने पाहतो. त्याच्या कपाळ्यावर आठ्या आणि बोलण्यात राग नसतो. करणे किंवा कृती. तो व्यर्थ हालचाल, अंगविक्षेप, हातवारे करत नाही. विनाकारण पाने, फुले, फळे, झाडे तोडत नाही. अन्न वाया घालवत नाही.
त्याचे हात कोणाला मारायला न उचलता आशीर्वाद देण्यासाठी किंवा पाठ थोपटण्यासाठी उचलले जातात. उगाच किंवा विनाकारण कोणाला स्पर्श करत नाही, वस्तू कुरवाळत नाही. त्याचा स्पर्श दुर्मिळ असतो, पण कोणाला स्पर्श झालाच तर तो आश्वासक, लोण्याहून मऊ, मृदू, कोमल आणि सुवासिक असतो. ही बाह्य लक्षणे ज्ञानी मनाची झलक आहे. न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी दुमते, जोडुनी नेदी. 13:327 माऊली म्हणतात, सरस्वतीची कितीही शब्दात स्तुती केली तरी ती अपुरी आहे, म्हणून तिची स्तुती करू नये असे नाही. अहिंसा म्हणावयास 3 अक्षरी आहे, परंतु ती स्पष्ट करण्यासाठी कोट्यावधी मतांचा विचार करून त्याचे खंडन करावे लागेल, म्हणून टाळणे योग्य नाही. निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले गेले असते तर त्या व्याख्यानात आक्षेप दूर झाले नसते. वाचकांच्या मनात शंका राहिल्या असत्या तर हा ग्रंथ प्रमाण म्हणून निरुपयोगी ठरला असता. लोकांच्या मनात स्पष्टता असावी, अहिंसेचा विपर्यास केला जाऊ नये, म्हणून अहिंसेवर इतके बोलणे आवश्यक होते. राजहंस स्वच्छ पाण्याकडे आकर्षित होतो. चकोराला टिपूर चांदणे आवडते, तसे ज्ञानी, रसिक, चोखंदळ, चिकित्सक वाचकांना हा ग्रंथ निर्विवाद आवडेल. त्यांनी यातील मतांचा स्वीकार करावा. वाचकांच्या मनात शंकेला कुठेही वाव राहू नये, बहुतांचे अज्ञान दूर व्हावे, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. गीतेतील ज्ञान जनमानसात पसरावे इतकाच यामागे उद्देश आणि तळमळ आहे. या गोष्टी वारंवार सांगून श्रोत्यांचा रसभंग होतो, तरी ते मोठ्या मनाने समजून घेतात, याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. हे सगळे श्रेय त्यांच्या गीतेवरच्या प्रेमाला आहे. जसे चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा इतरांच्या डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारा बघून चकोर पक्ष्यांना आनंद होतो, तसे श्रोत्यांना हे बोल त्यांच्या व्यासंगी बुद्धीमुळे अमृतमय वाटतात, हे त्यांचे चकोरपण मानले पाहिजे. अन्यथा इतके विस्तृत निरूपण पूर्ण तल्लीन होऊन ऐकणे वाचणे सोपे काम नाही. ज्याला रस, गोडी, जिव्हाळा असेल तोच हा ग्रंथ आपुलकीने ऐकेल, वाचेल, असे माऊली म्हणतात. ज्ञानी माणसाचे गुण सांगताना माऊली पुढे म्हणतात, अंगाजे पातले, ते करुनी घाली आपुले, तेथ साहतेनी नवले, घे पिजेना. 13:351 4. क्षमा. ज्ञानी माणूस दुसऱ्याचे अपराध सहजतेने माफ करू शकतो. दुसऱ्याच्या वागण्या बोलण्याने त्रास झाला तरी तो ते सहन करतो. कितीही संकटे आली तरी डगमगत नाही. तो कधीही रागावून कोणावरही दात ओठ खात नाही. 5. द्वंद्वातीत. सगळ्या प्रकारच्या द्वंद्वांना सामोरे जातो. सुख दुःख, मान अपमान, थंडी ऊन, निंदा स्तुती सहजतेने स्वीकारतो. न उल्हासे न संतापे असे त्याचे वागणे असते. समुद्रात कितीही पाण्याचे लोट आले तरी त्याला पूर येत नाही, आणि उन्हाळ्यात पाणी कमी झाले तरी समुद्र आटत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणूस सगळ्या भावनांचा योग्य निचरा करतो आणि मनाची स्थिती कायमही ठेवतो. हे सहन केले अशी भावना त्याच्या ठिकाणी नसते, कारण या गोष्टी आयुष्याचा भाग आहेत, त्यात त्याने वेगळे विशेष काही केले नाही अशी त्याची धारणा असते. 6. आर्जव किंवा सौजन्य. माये पुढे बाळका, रिगता न पडे आवाका, तैसे मन देता लोका, नालोची जो. 13:360. आई पुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागे पुढे पाहत नाही. ज्ञानी माणूस सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने, नम्रतेने वागतो. समोरच्या माणसाची पत, वय, श्रीमंती, अधिकार, नाते बघून तो त्याचे वागणे बोलणे बदलत नाही. लपवालपवी, गुप्तता त्याला जमत नाही. कोणासही टाळत नाही, पण स्वतःहून कोणाकडे जात नाही. शुद्ध, स्वच्छ राहणे, वागणे त्याला आवडते. 7. गुरुभक्ती. ज्ञानी माणूस काया वाचा मनाने सद्गुरूला शरण जातो, गुरुसेवेत वाहून घेतो. तो गुरु आज्ञा प्रमाण मानतो. शरीराने कोठेही असला तरी मनाने गुरुचे स्मरण करतो, वाचेने गुरुला आळवतो. गुरुहून स्वतःचे वेगळे अस्तित्व तो जाणत नाही. गुरु हेच त्याचे सर्वस्व असते. माता, पिता, बंधू, सखा सगळे काही गुरुच आहेत असे मानतो. गुरु आपल्याला योग्य वाट दाखवतील यावर त्याचा दृढ विश्वास असतो. ही गुरुभक्ती त्याला तारून नेते. तो ध्यानाच्या लाटेवर पोहत राहतो. कितीही सिद्ध झाला तरी गुरुचरण सोडत नाही.
गुरुपुढे आपण किरकोळ सामान्य आहोत अशी त्याची धारणा असते आणि म्हणून तो कायम नम्र राहतो. जन्मोजन्मी गुरुची कृपा राहावी इतकीच त्याची इच्छा असते. वाघाचे कातडे ओढून वाघ बनता येत नाही, त्यासाठी वाघाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. तसे ज्ञानी माणसात हे गुण उपजत असतात. तो त्याचा स्वभाव असतो, त्यात वरवरचा मुलामा नसतो. या सगळ्यावरून खरा ज्ञानी ओळखणे सोपे जाईल. प्रत्येकाला हे गुण हवेसे आदर्श वाटले तरी याचे अनुकरण करणे सोपे नाही. हे गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी अनुकरण करण्यापेक्षा अशी वृत्ती असावी लागते. आपण नाही तसे दाखवून इतरांची दिशाभूल करण्यापेक्षा आपण आहोत तसे जगासमोर वागणे हितावह असते. प्रकरण 54. अध्याय 13. ओवी 461 ते 655. परिसा परिसा श्रीकृष्णू, जो भूत भार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू, पार्थू ऐके. 13:460. ऐका ऐका, सजीवांचे दायित्व वाहणारा विष्णू श्रीकृष्ण रूपात बोलत आहे आणि अर्जुन ऐकत आहे. त्या पावन गंगेचा आपणही लाभ घेऊ. ज्ञानी माणसाचे पुढचे गुण सांगताना माऊली म्हणतात. 8. शुद्धता. बाहेरी कर्मे क्षाळला, भितरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला, पाखाळा एका. 13:463. ज्ञानी माणसाचे वागणे स्फटिकाप्रमाणे आतून बाहेरून पारदर्शी असते. त्याची कर्मे आणि ज्ञान स्वच्छ, शुद्ध, प्रामाणिक, चोख असतात, कारण त्याचे मन निर्मळ असते. शरीरही शुद्ध असतेच, पण बुद्धीही शुद्ध असते. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहूब फळासारखी दिसली तरी खाण्यासाठी निरुपयोगी असतात. अध्यात्मात असा देखावा उपयोगी नाही. अंतर्बाह्य खरे असावे, दिसावे, वागावे. दुर्योधन कर्ण प्रभूच्या कृपेस पात्र ठरले कारण ते स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक होते, फसवे नव्हते. ते कपटी क्रूर होते, पण ते जसे आत होते तसे बाहेर वागले. आतून वाईट असताना चांगले असण्याचा देखावा त्यांनी केला नाही. मनात एक आणि बाहेर एक असे वागले नाहीत. 9. स्पष्टता. ज्ञानी माणसाचे विचार स्पष्ट असतात, त्यामुळे कृतीही स्पष्ट असते. मनात संशय असेल तर हातून कुकर्म घडते. जसे स्त्री पती आणि पुत्र दोघांना आलिंगन देते, पण पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या मनात वासनेचा स्पर्श नसतो, हेतू शुद्ध असतो. तसे कोणतेही कर्म करताना ज्ञानी माणसाचा हेतू आणि विचार स्पष्ट आणि स्वच्छ असतात. जसा हिरा पाण्याने भिजत नाही, आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने ज्ञानी माणसाची वृत्ती लिप्त होत नाही. तो प्रसंगी लोण्याहून मऊ आणि वेळ आली तर वज्राहून कठोर वागू शकतो. स्वतंत्र आणि नेमका विचार करणे, भीड न बाळगता मनात असेल ते स्पष्टपणे बोलणे, आवश्यक असलेले कार्य निर्भीडपणे करणे हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे. 10. स्थिरता. गाय रानात गेली तरी तिच्या मनात वासराची आठवण असते. ढग कसेही हल्ले तरी आकाश किंचितही सरकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी कुठेही असला तरी त्याची बुद्धी स्थिर असते. आजूबाजूच्या वातावरणाने तो विचलित होत नाही, रागावत नाही, अस्वस्थ होत नाही. त्याच्या मनातला आनंद, समाधान तसूभरही कमी होत नाही. 11. निग्रह. ध्रुव ताऱ्याप्रमाणे त्याची बुद्धी, शिस्त, विचार, तत्व अढळ असतात. वावटळ आली तरी पृथ्वी हलत नाही, त्याप्रमाणे कितीही त्रास झाला, संकटे आली तरी ज्ञानी माणूस त्रासत नाही, डगमगत नाही. त्याच्या चित्ताची प्रसन्नता कमी होत नाही. तहान, भूक, मान, अपमान, निंदा, स्तुती, मोह, मत्सर अशा गोष्टींनी त्याला फरक पडत नाही. तो इंद्रियांच्या आहारी जात नाही. आशेला मनात थारा देत नाही. नियम कसोशीने पाळतो. न चुकता साधना करतो. मनावर अशा प्रकारचा ताबा असणे, इंद्रियांचा निग्रह करणे हे केवळ ज्ञानी माणसाला शक्य आहे. 12. निर्भय. हुशार विद्यार्थी ज्याप्रमाणे परीक्षेला घाबरत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला अडचणी, संकट, कार्य याची चिंता वाटत नाही. या गोष्टींचे ओझे तो मनावर बाळगत नाही. करते पण स्वतःकडे न घेतल्याने जे होईल त्याला सामोरे जायची त्याची तयारी असते. अपेक्षा करत नसल्याने त्याच्या मनाला दुःखाचा स्पर्श होत नाही. नम्र असल्याने अहंकार त्याच्या आसपास फिरकतही नाही. स्वतःची मालकी परमेश्वराकडे दिल्याने त्याला कशाचीही भीती वाटत नाही. 13. अलिप्त. देहाचे शरीर धर्म तो निभावतो, पण त्यात अडकत नाही. नियमांचे पालन करतो, पण कोणत्याही गोष्टीत आसक्ती ठेवत नाही. वैराग्य हा त्याचा अंगभूत गुण असल्याने कोणत्याही गोष्टीबद्दल त्याला अप्रूप किंवा तिटकारा वाटत नाही.
पृथ्वीच्या राज्याची त्याला कामना नसतेच, पण स्वर्ग मिळावा अशीही अभिलाषा त्याच्या मनात नसते. देहभोगाविषयी तो अगदीच उदासीन असतो. तो आनंदाने जगतो, पण त्याला मरणाचे स्मरण असते. मृत्यूला तो इष्टापत्ती समजतो. मरणाची भीती न बाळगता मरणासाठी सदैव तयार असतो, सावध असतो. या विचाराने तो कोणते हिशोब काम अपूर्ण ठेवत नाही. पुन्हा जन्माला यावे लागेल असे कर्म टाळतो. म्हातारपण कसे असते याची त्याला पूर्ण कल्पना असल्याने त्याच्या मनाची त्यासाठी तयारी असते. म्हातारपणात शक्ती कमी होते, वास येत नाही, केस गळतात, दृष्टी अधू होते, ऐकू कमी येते, कातडी सैल पडते, दात पडतात, जीभ जड होते, गिळताना त्रास होतो, उच्चार नीट होत नाही, शरीर ताठ राहत नाही, आधाराशिवाय चालू शकत नाही. उपयोग संपलेल्या माणसाचे इतरांना ओझे वाटू लागते. कितीही प्रेमाचा जवळचा माणूस असेल तरी त्याला परावलंबी व्यक्तींचा कंटाळा येतो. जी माणसे तरुणपणी शब्द झेलत होती ती प्रेमाने आदराने 2 शब्द बोलत नाहीत. जी सल्ला मागत होती ती आता काही ऐकूनही घेत नाहीत. असा माणूस स्वतः मरणाची वाट बघतो, पण तेही लवकर येत नाही. ज्ञानी माणूस तरुणपणी सर्व इंद्रियांचा योग्य वापर करतो. दृष्टी चांगली असेपर्यंत ग्रंथांचे वाचन करतो. श्रवण नीट असेपर्यंत थोरा मोठ्यांचे अमृत बोल ऐकतो. गात्रे थकण्याआधी शक्य तितक्या तीर्थयात्रा देवदर्शन करतो. वाणी स्पष्ट असेपर्यंत जे जे सांगण्यासारखे आहे ते सांगतो. दान, तप, पूजा यासारखी कर्मे हातपाय चालतात आणि हातात अधिकार आणि पैसा आहे तोपर्यंत करून घेतो. जन्म उपासनेसाठी मिळाला आहे हे ओळखून साधना करतो. चांगली गोष्ट उद्यावर ढकलत नाही. जे जे करायचे मनात असते ते करून मोकळा होतो. उद्याची खात्री नाही हे तो जाणतो, म्हणून आत्मकल्याणासाठी आवश्यक ते सगळे करतो. 14 समाधानी. सापाचा तोंडी पडिली जे उंडी, ते लावूनी सांडी, प्रबुद्धू जैसा. 13,588. सापाच्या तोंडातून बाहेर आलेला पदार्थ माणूस खात नाही, त्याप्रमाणे ज्या गोष्टीत स्नेह आहे त्यापासून कटाक्षाने दूर राहणे हाच समाधानी राहण्याचा राजमार्ग आहे. माणूस जितका कोणाच्या जवळ जातो तितका वियोग सहन करावा लागतो. त्यामुळे त्याला शोक होतो. कोणातही गुंतत नाही आणि जे घडेल त्याचा देवाची इच्छा म्हणून स्वीकार करतो. म्हणून तो नेहमी समाधानी असतो. 15 अनासक्ती. तरी जो या देहावरी, उदासू ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी, बैसविला आहे. 13,593. भाड्याच्या घरावर ज्याप्रमाणे भाडेकरूंची मालकी नसते त्याप्रमाणे ह्या देहावर माणसाची मालकी नसते. झाडाखाली विश्रांतीसाठी वाटसरू थांबतात, त्याच्यात झाड गुंतत नाही. कोणाचा मुक्काम कधीपर्यंत आहे या गोष्टीने झाडाला फरक पडत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणूस जवळच्या नातेवाईकांतही मनाने गुंतत नाही. घर, संपत्ती, मुले, बाळे ठेव म्हणून दिली आहेत, त्यावर मालकी हक्क नाही या गोष्टीचा त्याला विसर पडत नाही. त्यामुळे एखादी वस्तू किंवा व्यक्ती आयुष्यात आली किंवा गेली तरी त्याचे सुख किंवा दुःख तो मानत नाही. मालकाच्या घरी गाडी, पाहुणे किंवा दागिना आला तर त्यात साकराचे श्रेय नसते. त्याप्रमाणे आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ही भगवंताची, जगाच्या मालकाची लीला आहे. तो रावाचा रंक आणि रंकाचा राव लीलया करतो. त्यामुळे या गोष्टी मनावर न घेणे हिताचे असते. सुख आले तरी ते त्याच्या दयेने आणि दुःख आले तरी त्याच्या इच्छेने हे ज्ञानी माणूस ठरवतो. 16 विश्वास. भगवंत एक क्षणही मला सोडून राहणार नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो. देव सोडून तो इतर कशावर विश्वास ठेवत नाही. 17 उपासना. हा जन्म भक्ती करण्यासाठी मिळालेली उत्तम संधी आहे अशी त्याची धारणा असते. तो परमेश्वराशी समरस एकरूप झालेला असतो. भजन, पूजन, चिंतन, ध्यान हेच त्याचे जीवन कार्य असते. त्याला उपजतच नदी, डोंगर, समुद्र, शांतता याची आवड असते. गर्दी, गोंगाट त्याला आवडत नाही. 18 अव्यभिचारी भक्ती. ते एक वाचुनी आने, जिये भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने, निश्चयो करी. 13,616. अध्यात्म ज्ञाना वाचून इतर स्वर्ग व संसार संबंधाची इतर ज्ञान व्यर्थ किंवा निरुपयोगी आहे असे ज्ञानी माणसाला वाटते. वाटसरू प्रवासाला निघाल्यावर जिथे अनेक रस्ते फुटतात तिथे चौकशी करून नेमक्या मार्गाला लागतो. तसेच ज्ञानी आत्मज्ञानाची वाट माहिती करून त्या मार्गावर चालत राहतो. ब्रह्माचे स्वरूप कळावे हा एकच उद्देश त्याच्या उपासनेमागे असतो. ब्रह्म सगळीकडे असते पण माणसाला ते दिसत नाही. त्याची बुद्धी शुद्ध आहे पण अशा माणसालाच ब्रह्मज्ञान मिळते. तुझा हाची आम्हा थोरू,
वक्तृत्वाचा पाहुणेरू, जे ज्ञान विशो फारू, निरोपिला 13,634. श्रोत्यांना ज्ञानेश्वरांचे ज्ञानावरचे निरूपण फार आवडले आणि त्यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ज्ञानदेवांमुळे आत्मज्ञानासारखा कठीण विषयही सोपा वाटला. ज्ञानेश्वरांच्या रसाळ वाणीतून प्रवचन ऐकताना अमृताचा वर्षाव व्हावा किंवा टिपूर चांदणे पडावे किंवा सुखाच्या सागरात डुंबावे असे वाटत होते. ज्ञानेश्वरांचे बोलणे ऐकतच राहावे, संपूच नये असे श्रोत्यांना वाटत होते. वाढणाऱ्याने वाढत जावे आणि खाणाऱ्याने पुरे न म्हणता खात जावे तशी स्थिती झाली होती. वक्ता आणि श्रोते दोघांनाही अध्यात्माची ज्ञान आवड असल्याने हे शक्य झाले. इथून पुढेही ज्ञानेश्वरांनी बुद्धीचा कस लावून असेच रसाळ निरूपण करावे आणि ऐकणाऱ्यांनी आनंदाच्या लहरींवर पोहत राहावे अशी श्रोत्यांनी इच्छा व्यक्त केली. ते ऐकून ज्ञानदेव म्हणाले, तुमचे वाक्य माझ्यासाठी आज्ञे समान आहे. तुम्ही सांगितलेले कार्य मी आवडीने करीन आणि गुरूंची कृपादृष्टी असल्याने ते चोख पार पडेल यात शंका नाही, कारण करता करविता साक्षात परमेश्वर आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ज्ञानाची 18 लक्षणे ज्ञानदेवांनी श्रोत्यांना सांगून झाली. या लक्षणांवरून ज्ञानी ओळखावा. अज्ञानी कोण ते सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणाले, जो ज्ञानी नाही तो अज्ञानी समजावा. जसे प्रकाश नाही याचाच अर्थ तिथे अंधार आहे असा होतो, तसे ज्ञान नाही तो अज्ञानी समजायला हवा. प्रकरण 55, अध्याय 13, ओवी 656 ते 855. अज्ञानी माणूस कसा वागतो हे सांगताना माऊली म्हणतात, तरी संभावने जिये, जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शुजया. 13,656. 1. प्रतिष्ठा, मान, सत्कार त्याला हवेसे वाटतात, ते मिळावेत यासाठी तो प्रयत्नशील असतो. 2. त्याचे वागणे, बोलणे, चालणे ही गर्वाने अधिकार दर्शवणारे असते. 3. आपण केलेले कार्य, आपला मोठेपणा, विद्वत्ता तो स्वतःहून सगळ्यांना सांगतो. लोकांना या गोष्टी लक्षात याव्यात असे तो वागतो. 4. भक्ती, पूजा, उपासना याचेही प्रदर्शन करतो. 5. बोलताना दुसऱ्याचा अपमान झालेला त्याला कळत नाही, कळला तरी त्याला त्याची फिकीर नसते. बोलण्याने कोणी दुखावले जाऊ नये याची तो दक्षता घेत नाही आणि उलट आपण सत्य सांगितले याचा तो अभिमान बाळगतो. 6. मनासारखे झाले की आनंदी होतो, मनाविरुद्ध झाले की निराश होतो. 7. कोणी त्याची स्तुती केली की त्याला बरे वाटते, निंदा केली की हिरमुसतो किंवा रागावतो. 8. तो मनाने कधीही कोणाचाही होत नाही. 9. फायदा बघून तो वागतो, फायदा असेपर्यंत गोड बोलतो, गरज संपली की ओळखही दाखवत नाही. 10. गुरुभक्तीला कंटाळतो, गुरुपासून विद्या शिकून गुरुची निंदा करतो. 11. त्याला कामाचा आळस, कंटाळा असतो. 12. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती यासाठी तो वाटेल तितके कष्ट घ्यायला तयार असतो. 13. इतरांचे श्रेय स्वतः घेण्याकडे त्याचा कल असतो. 14. इतरांविषयी त्याच्या मनात संशय असतो. 15. त्याला स्वार्थ सोडून दुसरे काहीही दिसत नाही. 16. लोकांना स्वतःच्या वागण्याने, बोलण्याने फसवतो. 17. कुठे, कोणाशी, कसे वागतोय, काय बोलतोय याचे त्याला भान नसते. 18. बऱ्याच मोठ्या गप्पा मारतो, पण वेळ आली की घाबरतो, मदत करत नाही. 19. एके ठिकाणी त्याचे मन स्थिर होत नाही. 20. तो सारखे निरर्थक सगळीकडे हिंडत राहतो. 21. मन स्वैर असते, मनावर त्याचा अजिबात ताबा नसतो, मनात येईल ते करतो, मनात आले तर हाती घेतलेले काम अर्धवट सोडतो. 22. नियम पाळत नाही. 23. कर्तव्य करण्यापेक्षा सकाम, फायदा असलेले कर्म करण्याकडे त्याचा कल असतो. 24. त्याची चूक त्याला कळत नाही, कारण तो आत्मपरीक्षण करत नाही, चूक इतर कोणी सांगितली तर पटत नाही. 25. सुखलोलूप असतो, कितीही त्रास असला तरी भोग हवेसे वाटतात, मेल्यावरही स्वर्ग मिळावा या इच्छेने अनेक प्रयत्न करतो. 26. त्याची देहभावना क्षणभरही सुटत नाही, त्यामुळे मीपणा, अहंकार ठासून भरलेला असतो. 27. हुशारी, सौंदर्य, तारुण्य, श्रीमंती इत्यादी गोष्टींचा त्याला अभिमान वाटतो आणि गर्वाने फुगून जातो. 28. सगळे ज्ञान मलाच आहे, मलाच कळते, इतरांना काहीच कळत नाही अशी त्याची समजूत असते. मी म्हणेन ते, मी म्हणेन तसे, मी म्हणेन तेव्हा इतरांनी करायला हवे असे त्याला वाटते, तसा तो अधिकार गाजवतो. 29. स्वतःची स्तुती, कौतुक, सत्कार व्हावे असे त्याला वाटते. इतरांना मिळालेले यश, कौतुक त्याला सहन होत नाही. इतरांचे कौतुक तो करत नाही. इतरांचा स्वतःच्या फायद्यासाठी, सेवेसाठी वापर करणे त्याला गैर वाटत नाही. 30.
त्याचे गर्वहरण होणे कठीण असते, कारण तो कोणाचेही ऐकत नाही, कोणालाही मान देत नाही. 31. जगण्याच्या मोहात, भोगात तो इतका मग्न असतो की मरणाचे स्मरण नसते, केलेल्या कर्माचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे हे तो मानतच नाही. 32. देव आपल्यावर कृपाच करणार आहे या भ्रमात जगतो. अनेकांना दुखवतो, उपासना विसरतो, स्वार्थापुढे कर्तव्यही विसरतो. 33. म्हातारपणासाठी त्याच्या मनाची तयारी नसते, तो माणसे न जोडता पैसे जोडत जातो. 34. एखाद्या माणसाच्या व्यंगावरून त्याची चेष्टा करतो. 35. तारुण्य सरू लागले या गोष्टीचा स्वीकार करत नाही. 36. आरोग्य टिकत नाही, शक्ती कमी होते, शरीर थकते हे त्याला खोटेच वाटते. 37. स्त्री, पुत्र आणि संपत्ती यांचा अतोनात मोह धरतो, त्यांना सोडून राहायची कल्पना करू शकत नाही. 38. आरोग्याचा विचार न करता अंगात जोर आणि हातात संपत्ती आहे म्हणून वाटेल तसा आहार विहार करतो. 39. जाऊ नये तेथे जातो, खाऊ नये ते खातो, मागू नये ते मागतो, ज्याला स्पर्श करू नये त्याला खेटून बसतो, ऐकू नये ते ऐकतो, बघू नये ते बघतो आणि त्यातच त्याला आनंद वाटतो. मनाला आणि शरीराला बरे वाटेल ते करतो, यात आपली हानी आहे हा विचार करत नाही. यामुळे शारीरिक मानसिक त्रास होईल याचे त्याला भान नसते. 40. घराविषयी इतकी आसक्ती असते की मेल्यावरही साप बनून घरात राहतो. 41. स्त्रीच्या नादाला लागून घर संपत्ती तिच्या नावाने करतोच, पण आई वडिलांचाही पैसा लुबाडून त्यांना मनस्ताप देतो. त्या स्त्रीच्या पलीकडे त्याला दुसरे नाते दिसत नाही. मित्र, गुरु, भाऊ, आई, वडील यांच्याशी नीट वागत नाही. 42. अज्ञानी माणूस देवाची भक्तीही काहीतरी मिळावे म्हणूनच करतो. त्याच्या मनातली इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याचा देवावरचा विश्वास डळमळीत होतो. 43. त्याची भक्तीही स्थिर नसते. वेगवेगळ्या मूर्ती बघत गावोगाव हिंडत राहतो. दररोज घरातील देवाचे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो. अजून कधी पर्वकाली तिसऱ्याच देवतेची पूजा करतो. घरात एकाची स्थापना असतानाही दुसऱ्या देवतेची ओढ असते. वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवती राहते. त्याचप्रमाणे अज्ञानी असतील तेवढ्या देवांची भक्ती करतो, असे करूनही समाधानी नसतो. 44. कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अतिप्रवीण असतो, अर्थवेदाचे विधी त्याला माहीत असतात, अध्यात्मशास्त्रात मात्र त्याला गती नसते. त्यामुळे इतर शास्त्रांचे ज्ञान असूनही तो अज्ञानी मानला जातो. ज्ञानी माणसाची लक्षणे उलट केली तर ती अज्ञानी माणसाला लागू पडतात. श्रोत्यांनाही या निरूपणाने आनंद झाला. साक्षात परमात्मा ज्ञानेश्वरांच्या मुखातून बोलत आहेत असे त्यांना वाटले. प्रकरण 56, अध्याय 13, ओवी 855 ते 1050. ज्ञान आणि अज्ञानाची लक्षणे ऐकून झाल्यावर अर्जुनाने ज्ञेय म्हणजे काय हे सांगण्याची भगवंतांना विनंती केली. ज्ञेय या शब्दाचा अर्थ जे जाणून घ्यायचे ते किंवा ज्याविषयी ज्ञान मिळवायचे ती गोष्ट. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ज्ञेय म्हणजे ब्रह्म मानले जाते. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचुनी कवणे, उपाये नये. 13:864. ब्रह्माला ज्ञेय म्हणता येत नाही कारण त्याला सुरुवात आणि अंत नाही, ते दिसतही नाही. तरीही ब्रह्माला ज्ञेय म्हटले आहे कारण दिसत नसले तरी ते आहे. त्याच्यामुळे हे जग निर्माण झाले आहे आणि ते ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायांनी जाणले जाऊ शकत नाही. ज्ञेय जाणल्यामुळे माणसाला सृष्टीचे नित्य बदलणारे स्वरूप कळते आणि त्याची बुद्धी स्थिर, मन अलिप्त आणि चित्त शांत झाल्याने तो भगवंताला शरण जातो आणि समाधानाने जगतो. नित्य आनंदी राहतो. त्याच्या शंका मिटतात. अजून काही जाणावे ही इच्छा राहत नाही. ब्रह्म पूर्णपणे जाणणे, बघणे, अनुभवणे शक्य नाही कारण अखिल ब्रह्मांड ब्रह्माचे घर आहे. ब्रह्म चराचरात आहे. ब्रह्म ही वस्तू नसल्याने त्याला आकार, रंग, रूप नाही. ती एक वैश्विक शक्ती आहे जी सदैव कार्यरत असते. तिच्या योगे सगळे व्यवहार अविरत सुरू असतात. सूर्य, चंद्र, तारे, पाणी, माती, हवा अशा काही स्वरूपात ती प्रकर्षाने जाणवते. या गोष्टी सदैव असतात. या माणसाने निर्माण केलेल्या नाहीत. माणूस त्याच्या बुद्धीप्रमाणे या गोष्टींचा अनेक प्रकारे उपयोग करतो. जसे मातीत विविध झाडे लावतात, मातीची भांडी करतात, घर बांधतात, रस्ता करतात. सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता मिळते, त्यावर सजीवांचे बरेचसे व्यवहार सुरू असतात. ब्रह्मशक्तीला त्याच्या कार्यामुळे काही नवी नावे दिली आहेत. विश्वबाहू,
जगातील प्रत्येक गोष्ट या शक्तीच्या प्रेरणेने होते. विश्वांघ्री, एकाच वेळी ती सर्वत्र आहे. विश्वत चक्षु, जगात चाललेली प्रत्येक गोष्ट तिला कळते, तो बघतो. विश्वमूर्धा, प्रत्येकाच्या जवळ ती असते. विश्वतोमुख, माणूस प्राणी या जगात उपभोग घेतात. प्रत्येक सजीवात त्याचा अंश आहे, त्यामुळे जणू ही शक्ती अनेक मुखांनी जग उपभोगत आहे. ब्रह्माचे स्वरूप सांगण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो, म्हणून शब्द ही ब्रह्मच आहेत. जी जी वस्तू या भूतलावर ब्रह्मांडात आहे ती ब्रह्म आहे, यावरून त्याच्या अस्तित्वाची विस्ताराची कल्पना येते. जसे समुद्रातील पाणी आणि आकाशाची उंची कोणीही मोजू शकत नाही, म्हणून त्यासाठी अमर्याद हा शब्द वापरतात. तसे ब्रह्माला अद्वैत म्हटले आहे, कारण त्याच्यासारखे तेच आहे, दुसरे ब्रह्म नाही. ब्रह्म सर्वव्यापी, सर्वसाक्षी, निर्गुण, निराकार आहे. त्याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, 1. पाण्यात रसद्रव्य, कापुरात सुगंध, शरीरात कर्मशक्ती, सोन्यात सोनेपणा, दिव्यात तेज असते, अशा रूपात ब्रह्म प्रत्येक कणात असते. 2. ब्रह्म ज्यात असते तसे भासते, पण वास्तविक त्याला आकार, रंग, रूप आदी अंत नाही. 3. सोन्याच्या दागिन्यांना अनेक नावे आहेत, पण मूळ सोने आहे तसेच असते. तशी ब्रह्माला अक्षर ब्रह्म, नाद ब्रह्म अशी अनेक नावे आहेत, पण सगळी ब्रह्म एकच आहेत. 4. वीज पाणी थंड आणि गरमही करते, तसे ब्रह्माच्या योगाने अनेक विरुद्ध गोष्टी लीलया घडतात. जन्म मृत्यू, जय पराजय, गरीब श्रीमंत, सुंदर कुरूप, काळा गोरा इत्यादी. 5. ब्रह्म सगळीकडे असते, त्याच्या योगाने प्रत्येक गोष्ट घडते. इतके होऊन ते मात्र अलिप्त असते. जसे वणव्यात आग लागून झाडे, पशु, पक्षी पोळतात, पण याला अग्नी जबाबदार नाही. पुरामुळे खूप नुकसान होत असले तरी पाण्याला जीवन म्हटले जाते. नुकसानासाठी पाण्याला जबाबदार धरले नाही. उन्हामुळे अनेक जीव हैराण होतात, पण याला सूर्य जबाबदार नाही. सूर्याला नावे ठेवून उपयोग नाही, आणि ठेवली तरी सूर्याला काही फरक पडत नाही. एक दिवस सूर्याविना राहण्याची कल्पनाही अशक्य आहे. भूकंप होऊन गावेच्या गावे जमिनीत गडप होतात, तरी माणूस जमीन सोडून कुठे जाणार? ब्रह्म असेच आहे. त्याच्यामुळे सगळे होते, पण ते स्वतः काहीच करत नाही, त्यामुळे त्याला कसलाही दोष लागत नाही. 6. ब्रह्म सर्वत्र एकसारखे असते. जगात कुठेही गेले तरी सूर्य उगवतो, त्याला पूर्वच म्हणतात. आकाश जमिनीच्या वरच असते, चंद्र कुठूनही तसाच दिसतो, पाणी तसेच असते, झाडाची मुळे खाली आणि फांद्या वरच असतात. माणूस पायानेच चालतो, कावळा कावकाव करूनच ओरडतो, ऊस गोडच लागतो, मीठ खारटच असते, अशा अनेक गोष्टी तशाच असतात. त्यात कुठेही कधीही बदल होत नाही. 7. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णू नामा, पात्र जाहले. 13:923. जगाची उत्पत्ती करतो त्याला ब्रह्मदेव म्हणतात, पालन पोषण करतो त्याला विष्णू, आणि लय करणाऱ्या शक्तीला रुद्र किंवा शिव म्हणतात. प्रत्येक गोष्टीला 3 अवस्था असतात. जग, उत्पत्ती, स्थिती, लय. पदार्थ, घन, द्रव, वायू. शरीर, बाल्य, तारुण्य, वृद्ध. गुण, रज, तम, सत्व. ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. दिवस, पहाट, मध्यान्ह, संध्याकाळ. दोष, वात, पित्त, कफ. 8. ब्रह्म अनुभवता येते. सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, अग्नीची उष्णता, सजीवातील प्राण, प्रत्येक गोष्टीची सुरुवात, बुद्धीची झेप, मनातील भावना, डोळ्यातील दृष्टी, कानातील श्रवण, वाचेची वाणी, पायाची गती, हातातील शक्ती, पृथ्वीवरील सृष्टी, श्वासातील वायू, आकाशाची पोकळी, प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व ब्रह्म आहे. ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान मिळवणे हे परमेश्वराशी जोडले जाण्याचा मार्ग आहे. सगळ्या शंका मिटल्या की भक्त भगवंताशी समरस होतो आणि त्याच्या भक्तीत रममाण होतो. त्या योगे त्याच्या सुखाला भरती येते. अर्जुनाला ब्रह्म समजायला सोपे जावे म्हणून भगवंतांनी 4 प्रकारात विभागून सांगितले. माऊली म्हणतात, डोंगरावर जायला पायऱ्या कराव्यात, नदीच्या पलीकडच्या तीरावर जायला होडी करावी, बाळाला भरवायला छोटे छोटे घास करावेत. त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला ब्रह्म कळावे यासाठी क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय 4 भाग केले. श्रोत्यांच्या मनात शंका राहू नये यासाठी माऊलींनी 4ही गोष्टींचा विस्ताराने अर्थ सांगितला. तरीही अजून मनात शंका असेल तर प्रकृती आणि पुरुष याच्या केलेल्या निरूपणाने त्याचेही निरसन होईल. जया मार्गाते जगी, सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटीवे लागी, मी कपिल जाहलो,
13,957. सांख्य मार्गाचे वर्णन कपिल मुनींनी केले. त्यात जीवाचे प्रकृती आणि पुरुष असे 2 भाग मानले आहेत. क्षेत्र म्हणून जे वर्णन केले आहे ती प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांशिवाय ते काही करू शकत नाहीत. प्रकृतीचे कार्य कसे चालते हे सांगताना माऊली म्हणतात, 1. बुद्धी आणि मन यांच्या संयोगाने इच्छा निर्माण होते. इच्छेमुळे जीव इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी कर्म करण्यास तयार होतो, ती प्रेरणा. 2. प्रेरणेमुळे क्रिया करायची तयारी होते, ते कर्तृत्व. 3. कर्तृत्वामुळे शरीराद्वारे ज्या क्रिया घडतात त्याला कार्य म्हटले जाते. 4. कर्म 3 गुणांनी प्रेरित असते. सत्वगुणांनी घडलेले कार्य सत्कर्म असते. रजोगुणांनी घडलेले कर्म मध्यम किंवा मिश्र असते. तमोगुणांनी उद्युत केले असल्यास निषिद्ध कार्य घडते. प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने विविध कर्मे घडतात. त्या कार्यानुसार त्या दोघांना अनेक नावाने संबोधिले जाते. सत्कर्मापासून निर्माण झालेले सुख आणि वाईट कर्मापासून निर्माण झालेले दुःख माणसाला भोगावे लागते. प्रकृतीचे रूप सतत बदलत असते. तिच्या योगे विविध कार्ये पार पडतात, म्हणून तिला गुणमयी म्हणतात. प्रकृतीमुळे स्नेह, प्रसिद्धी, मोह यासारखे भ्रम निर्माण होतात, म्हणून तिला दैवी माया गणले जाते. प्रकृतीपासून इच्छा, क्रिया, प्रेरणा निर्माण होतात. पुरुष हिच्या संगतीत राहून कार्य घडवून आणतो. तिच्या माध्यमातून तो बघतो, ऐकतो, चालतो. कारण आत्मारूपी पुरुष स्वतः कोणतेही कार्य करू शकत नाही, म्हणून त्याला उपभोक्ता म्हणतात. प्रकृती आत्म्याच्या संयोगाने कार्य होते, म्हणून त्या पुरुषाला भर्ता म्हणतात. प्रकृतीचे सगळे भोग आत्मा साक्षी भावाने भगतो, म्हणून त्या पुरुषाला महेश्वर म्हणतात. प्रकृती अनेकदा निर्माण होते आणि नष्ट होते, पण आत्मा मात्र तसाच असतो, म्हणून त्याला उपद्रष्टा म्हणतात. सोन्यात अन्य धातू मिसळल्यावर जसा त्याचा कस कमी होतो, तसा प्रकृतीशी संयोग केल्याने पुरुषाचे आत्मतेज कमी होते. प्रकृती जी बरी वाईट कर्म करते त्याची फळे तिच्यात नांदणाऱ्या पुरुषालाही भोगावी लागतात. या कर्मफलातून अनेक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुरुष अडकतो. हा प्रकृती पुरुष विचार ज्याला कळतो तो देहाच्या व्यवहारात गुंतत नाही, कशाच्याही मोहात पडत नाही, पण ही स्थिती सहज येत नाही. हे ज्ञान व्हावे यासाठी भगवंतांनी काही उपाय सांगितले आहेत. 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे 13,1037. 1. काही योगी प्रकृतीचे 36 गुण जाणून त्याद्वारे शुद्ध आत्मभाव समजून घेतात. खूप विचार केल्यावर मी म्हणजे आत्मा आहे हे स्वरूप त्यांना पटते. त्यानंतर ते देहाचा विचार सोडून देहाला फार महत्व न देता आत्मचिंतन करतात. 2. काही लोक सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात. त्यातून देह नश्वर आहे हे कळल्यावर आत्म्याची प्रगती साधण्यात उर्वरित आयुष्य व्यतीत करतात. 3. काही लोकांना कर्मयोग पटतो, त्यामुळे ते निरपेक्षपणे कर्ताभाव सोडून कर्तव्य कर्म करतात आणि मोक्षपदाला पोचतात. 4. काही जण भक्ती मार्गाने वाचन, श्रवण, पूजन करून भगवंताच्या कृपेस पात्र ठरतात. 5. काही जण गुरुला शरण जातात. त्यांनी सांगितलेली उपासना करून स्वतःचा उद्धार करून घेतात. ज्ञानेश्वर महाराज की जय.